नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन अ करिअर पाथ या आजच्या यूट्यूब सिरीजच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आज आपण महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त चालणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात की ज्याला को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असं म्हणतात, तर त्या ॲक्टिव्हिटीमधली एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी NCC या विषयाबद्दल आपण जाणून घेऊया. NCC हा विषय अ, सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये बहुधा शिकवला जातो किंवा त्याचे वेगळं युनिट असतं. पण त्याचे फायदे काय किंवा ते करिअर निवडताना, करिअर करताना त्याचा काय त्याचा अभ्यास किंवा त्याची एकूण ॲक्टिव्हिटीज याचा कसा फायदा होतो याच्याबद्दल आज आपण नक्की बोलूया. आणि एकूणच NCC ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती बहुधा मिलिटरीमधल्या म्हणजे आर्म फोर्सेसमधल्या सर्व्हिसेसमध्ये जाण्यासाठीची एक एंट्री पॉइंट असं मानलं जातं. तर त्याबद्दलही आपण आज जाणून घेऊया. आपल्याकडे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत प्राध्यापक अशोक कांबळे. गेली 20 वर्ष ते NCC ऑफिसर म्हणून मॉडर्न महाविद्यालयामध्ये नेव्हल विंगचं काम करतायत. ही इज लेफ्टनंट कमांडर अशोक कांबळे फॉर NCC विंग. त्यासोबतच ते इलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापक म्हणून गेली 28 वर्ष मॉडर्न महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. तर आज आपण बेसिकली NCC या फील्डबद्दल किंवा NCC या ॲक्टिव्हिटीबद्दलच जाणून घेऊया. कांबळे सर, सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन या आजच्या NCC विषयक सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्रथमतः सागा क्रिएशन्स निर्मित रोड टेकन करिअर पाथ या मुलाखतीच्या सिरीजमध्ये मला बोलवल्याबद्दल मनापासून आभार. तर आज आपण NCC ही ऑर्गनायझेशन म्हणजे काय, NCCचं काम कसं चालतं आणि NCCचं स्वरूप काय आहे याच्याबद्दल जरूर जाणून घेऊया. आणि त्याची माहिती करिअर म्हणून कशी आहे याच्याबद्दलचा आपला अनुभव काय, आपल्याकडे असलेलं जे काही 20 वर्षांचा जो अनुभव आहे ते आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आजचा जो आपण विषय बोलणार आहोत, NCC म्हणजेच नॅशनल कॅडेट कोर्प्स म्हणजे काय आणि त्याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये करिअर करण्यामध्ये काही फायदा होतो का किंवा त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये काही फायदा होतो का याबद्दल थोडीशी मला नक्की बोलायला आवडेल. आत्ता जसं तू विचारलं की NCC म्हणजे काय, तर थोडंसं आपण त्याचा एक इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. भारतामध्ये ब्रिटिश काळामध्ये साधारणतः 1917 साली त्यावेळेला तो डिफेन्स ऍक्ट, इंडियन डिफेन्स ऍक्ट 1917 याच्या अंतर्गत युनिव्हर्सिटी कॉर्प्स अशा नावाची ही ऑर्गनायझेशन होती. आणि त्यावेळेला मुलांना, तरुणांना मिलिटरीमध्ये भरती करणं ब्रिटिशांच्या, एवढाच त्याचा हेतू होता. आणि म्हणून तो मग युनिव्हर्सिटी कॉर्प्स असं त्याचं नामकरण होतं. त्यानंतर 1920 साली आणखीन एक डिफेन्स ऍक्ट ब्रिटिशांनी त्या ब्रिटिश ऍक्टमध्ये सुधारणा केली की त्याला ते टेरिटोरियल डिफेन्स ऍक्ट असं म्हणायचे. तर त्याच्या अंतर्गत त्यांनी 1920 साली तेच युनिव्हर्सिटी कॉर्प्स हे वेगळ्या नावाने आणलं. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स असं ते नाव दिलं गेलं. आणि मग त्याचाही हेतू साधारणपणे असाच होता की ब्रिटिश सैन्यामध्ये आपल्या तरुणांना भरती करणं हेतू होता. पण त्याच्यानंतर मात्र 1942 साली याचं नाव बदललं गेलं परत एकदा. आणि ब्रिटिशांनीच बदललं. आणि त्याच्यानंतर मात्र ज्यावेळेला भारताचं स्वातंत्र्य टप्प्यात आलं त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 1946 साली, तर त्यावेळेला ही जी काही युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स किंवा ज्याला युनिव्हर्सिटी कॉर्प्स ऑफिसर म्हणून हे जे होतं त्याचं काय करायचं, म्हणजे ते तसंच ठेवायचं की पूर्णपणे बंद करायचं, असा ज्यावेळेला विचार आला त्यावेळेला त्याच्यावरती विचार करण्यासाठी पंडित HN कुंजरू नावाचे एक आपले नेते होते, त्यावेळेचे पॉलिसी मेकर होते. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली गेली या विषयावरती. आणि मग त्यांनी जे काही रिकमेंडेशन्स दिले त्या रिकमेंडेशननुसार
त्याचं नाव बदललं गेलं. ओके. त्याचं नाव ठेवलं गेलं, आत्ताचं जे नाव आहे नॅशनल कॅडेट कॉर्प्स कॉप्स. असं ठेवलं गेलं. आणि त्याचा जो हेतू होता की फक्त आपल्या तरुणांना मिलिटरीमध्ये डिफेन्समध्येच भरती करायचं, तेवढाच मर्यादित हेतू न ठेवता बर. आपल्या भारतीय सैन्यामध्ये आपल्या तरुणांना भरती होण्यासाठी प्रोत्साहन तर द्यायचंच, ओके. प्लस त्याच्यामध्ये आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो ते जोडलं गेलं की ते म्हणजे आपल्या देशासाठी चांगले सिटीजन, चांगले नागरिक बनवणं. त्याच्यानंतर आपल्या युवकांमध्ये, आपल्या देशातल्या युवकांमध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इनकल्क्युलेट करता येतील का, काही टाकता येतील का. तर त्याच्यामध्ये ऍडव्हेंचर असेल, लिडरशिप क्वालिटीज असतील, त्याच्यानंतर ओव्हरऑलच एक चांगला सोशल अवेअरनेस, ओव्हरऑलच एक चांगला नागरिक बनण्यासाठी ज्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आवश्यक आहेत त्याच्याबद्दलचं एक फॉर्मल ट्रेनिंग आपल्याला त्यांना देता येईल का, असा विचार करून त्या नॅशनल कॅडेट कॉर्प्सचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ठरवले गेले. ओके. म्हणजे हे 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पॉलिसी मेकर्सनीच हे सगळं ठरवलं. आणि तेही त्याच्यात मेन्शन करण्यासारखं महत्वाचं म्हणजे पंडित, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेतून हे पुढे गेलं. आणि मग तेव्हापासून हे एनसीसी हे शाळा आणि कॉलेज महाविद्यालयामध्ये ही ऍक्टिव्हिटी चालू आहे. हो, सुरुवातीला ती महाविद्यालयांमध्येच सुरू केली गेली आणि तेही त्याच्यामध्ये फक्त एकच विंग होती, आर्मी विंग, आर्मी एनसीसी. त्यावेळेला एअरफोर्स किंवा नेव्ही असं नव्हतं. सुरुवात झाली ती आर्मी विंग म्हणून. आणि मग कालांतरानं साधारणपणे 1951-52च्या दरम्यान एनसीसी एअरफोर्स सुरू झालं, एनसीसी नेव्ही सुरू झालं, एनसीसी मध्ये मुलींना घेणं सुरू झालं तेव्हापासून. हो, 50-55च्या दरम्यान. 50-55च्या दरम्यान. आणि मग ह्या 3 विंग्स आहेत एनसीसीच्या. हो. कोणत्या कोणत्या? एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्ही आणि एनसीसी एअरफोर्स. आणि हे शाळांपासूनचं ट्रेनिंग तेव्हापासून चालू झालं की नंतर साधारणपणे? शाळांपासूनचं जे ट्रेनिंग आहे हे नंतर सुरू झालं. आधी फक्त महाविद्यालयांमध्ये सुरू केलं गेलं. शाळामध्ये जे ट्रेनिंग असतं आता त्याला ते ए सर्टिफिकेट दिलं जातं. ते 8वी ते 10वी या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ते ट्रेनिंग असतं आणि त्यांना ते कम्प्लीट केल्यानंतर ए सर्टिफिकेट मिळतं. तसंच हे जे सिनियर कॉलेजमध्ये जे ट्रेनिंग असतं की ज्याला आपण नॅशनल कॅडेट कॉर्प्स आता SD सिनियर डिव्हिजन म्हणतो, तर ते फर्स्ट इयर, सेकंड इयरला जेव्हा ते पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात तेव्हापासून. सुरुवातीला फक्त फर्स्ट इयर एनसीसी असतं. दुसऱ्या वर्षामध्ये ते सेकंड इयर एनसीसी, आणि त्यावेळेला मात्र त्यांना बी सर्टिफिकेटची एक परीक्षा द्यावी लागते आणि त्यांना ते बी सर्टिफिकेट मिळतं. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी सी सर्टिफिकेट त्यांना मिळतं. तर असे 3 वर्षाचा कोर्स असतो. म्हणजे ज्यांची पदवी 3 वर्षाची आहे तेव्हा ते पासआउट होऊन सी सर्टिफिकेट घेऊन पासआउट होऊ शकतो. हो. पण ज्यांची इंजिनिअरिंग कॉलेज किंवा प्रोफेशनल कॉलेजमध्ये ही सोय आहे? खरं तर ती आता जे आपले एनसीसीचे विंग जे आहेत, युनिट्स ज्याला आपण म्हणतो, हे एनसीसीच्या विंग्स त्या कॉलेजेसना दिलेले आहेत त्यापूर्वी. पण ती सगळ्याच कॉलेजेसना नाही आहेत. विशेषतः प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये हे नाही. तर त्या मुलांना ओपन डिव्हिजन म्हणून एक असतं की त्यामध्ये त्यांना सहभागी होता येतं. म्हणजे ज्याला या क्षेत्रात जायचं आहे किंवा त्याची या सगळ्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीची आवड आहे तर तो ओपन डिव्हिजनला जॉईन होऊ शकतो. हो, नक्की. साधारणपणे पुण्याचा आपण विचार करूया तर पुण्यात ओपन डिव्हिजन कुठे आणि त्याचं ऍडमिशन कसं होतं? कारण महाविद्यालयामध्ये पदवीसाठी ऍडमिशन घेतलं तर त्या महाविद्यालयामध्ये ती सोय असू शकते. आणि ह्यातल्या सगळ्या विंग सगळ्या महाविद्यालयात असतात? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की पूर्वी ज्या जुन्या कॉलेजेसना विंग्स दिलेल्या आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही, तर त्या कॉलेजमध्ये आहेतच. पण एअरफोर्स ही अशी एक विंग आहे की जी कुठल्याच कॉलेजसाठीची नसते, तर ती ओपन डिव्हिजन असते. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे पुण्यामध्ये विशेषतः ग्रुप हेडक्वार्टर म्हणून सिम्बायोसिस कॉलेजच्या मागच्या बाजूला एनसीसीचं ऑफिस आहे. तर तिथे ओपन डिव्हिजनचे ऍडमिशन्स केले जातात. तर तिथे एअरफोर्स आहे, आर्मी आहे, आर्मीमध्ये अनेक इतर सुद्धा विंग्स आहेत, म्हणजे आर्मर्ड,
सिग्नल एनसीसी, आर्मर्ड एनसीसी, इवन एएफएमसी मध्ये म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये ओ त्यांचं मेडिकल कॉप्स म्हणून एक वेगळी एनसीसी आहे. ओ हा. मग हे आपली मुलं तिथे जाऊ शकतात? नाही, तिथं नॉर्मल म्हणजे जे पारंपरिक महाविद्यालय आहेत तर त्यातली मुलं तिथे जाऊ शकतात? नाही, तिथं एएफएमसीच्या विंग मध्ये मेडिकल, बिकॉज इट इज अ मेडिकल ओ कॉप्स, बर, तर त्यामुळे तिथलीच मुलं फक्त तिथे तिथं जाऊ जाऊ शकतात. आणि मग हे ओपन विंग्स मधले ओपन विंग्स मध्ये जी मुलं ज्या महाविद्यालयांमध्ये एनसीसी नाही ती मुलं तिथे ऍडमिशन घेऊ शकतात? हो, ती ओपन डिव्हिजन मध्ये घेतात, नेव्हीच्या, आर्मीच्या, हम्म. एअरफोर्सच्या, की त्याच्यासाठी तुम्हाला मग सिम्बॉयसिस कॉलेजला, नेव्हीसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारामध्ये ते ऑफिस आहे, तर ओके. तिथे जाता येतं. मग याचा खर्च कसा असतो किंवा ह्याच्या खर्चासाठीचं काही नियोजन हे महाविद्यालयात असतं की सरकारकडे असतं त्याचं? आत्तापर्यंत असं होतं की एनसीसी हे फ्री ऑफ कॉस्ट होतं. ओके. जे जुने कॉलेजेस जे आहेत हा. त्यांना जे एनसीसीचे डिव्हिजन्स दिलेले आहेत, ओके. तर त्याचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, डिफेन्स यांच्या यांचा अर्धा अर्धा. महाराष्ट्र शासन म्हणजे देशभरात चालवताना ती राज्य हा. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा याचा कंबाईन असा खर्च व्हायचा. ओके. तर त्याच्यामध्ये आमच्यासारखे जे ऑफिसर्स आहेत त्यांचं जे मानधन आहे, हम्म. ते मानधन, कॅम्प्स विविध असतात त्या कॅम्पचं खर्च, म्हणजे त्या कॅम्पमध्ये आम्हाला रँक पे मिळतो. ओके. एक 10 दिवसाचे कॅम्प असतात, 10 दिवसाचा माझा रँक पे असतो. ओके. तर तो रँक पे, मुलांचा जेवणाचा खर्च, मुलांचा येण्या जाण्याचा खर्च, या व्यतिरिक्त तिथल्या ऍक्टिव्हिटीजचा खर्च, तिथल्या ऍक्टिव्हिटीजचा खर्च, या व्यतिरिक्त मुलांना दरवर्षी वॉशिंग, रिफ्रेशमेंट अलाउन्सही मिळतो. ओके. तर हे सगळे खर्च आतापर्यंत शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून करत होते. ओके. पण आता थोडीशी पॉलिसी अशी आली आहे की सेल्फ फायनान्स एनसीसी सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे, की ज्यामध्ये त्या संपूर्ण खर्च जो आहे तो ते कॉलेजनीच करायचा आहे. आता जे मी काही सगळे खर्च सांगितले ते सगळे खर्च ते महाविद्यालयच करेल. त्याचा थोडासा परिणाम माहिती नाही अजून, आता ते बिगिनिंग आहे. पण त्यामुळं एक्सपान्शनही खूप झालेलं आहे एनसीसीचं. विविध इन्स्टिट्यूटना ते इझिली एनसीसीच्या विंग ज्या आहेत त्या मिळत आहेत. कारण अदरवाईज काय होतं की आता ज्या महाविद्यालयांमध्ये एनसीसी आहे जुन्या महाविद्यालयांमध्ये तर ते 50ची एक डिव्हिजन दिली जाते. ओके. पण आता मात्र सेल्फ फायनान्सच्या अंडर आता अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला एनसीसी नेता येते. पण मग त्याचा त्यांच्या फीवर परिणाम होत असेल ना? थोडीफार फी घेतली जात असेल विद्यार्थ्यांकडून? असू शकेल, ते महाविद्यालय ठरवेल. आणि या महाविद्यालयामध्ये जेव्हा ही मुलं एनरोल होतात किंवा त्यांना त्याच्यात त्या एनसीसीच्या युनिटमध्ये जेव्हा प्रवेश मिळतो त्याची प्रोसिजर काय असते आणि त्यांच्या वर्षभराच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात? प्रोसिजर अशी असते की साधारणपणे जुलै महिन्यामध्ये आमची सिलेक्शन प्रोसिजर सुरू होते पहिल्या वर्षासाठी. त्याचं असं आहे की प्रत्येक कॉलेजला 50ची डिव्हिजन असते. म्हणजे फर्स्ट इयर एनसीसी, सेकंड इयर एनसीसी, थर्ड इयर एनसीसी, याच्यामध्ये एकूण 50 विद्यार्थी भरायचे असतात. त्याच्यामध्ये 33% आरक्षण मुलींसाठी आहे. म्हणजे 50च्या स्ट्रेंथमध्ये साधारणपणे 17 ते 18 मुली अकोमोडेट करू शकता तुम्ही. त्यातही सेकंड इयरची आणि थर्ड इयरची मुलं ऑलरेडी असतातच. आणि मग फर्स्ट इयर साठीच फक्त आपल्याला ऍडमिशन द्यावं लागतं. कारण जे लास्ट इयरला सी सर्टिफिकेट पास होऊन गेलेली मुलं आहेत त्यांचीच फक्त वॅकन्सी आपल्याला भरावी लागते. आणि ती वॅकन्सी अत्यंत कमी असते. म्हणजे साधारणपणे दरवर्षी आम्हाला 17 ते 18च कॅडेट्स भरायचे असतात. त्यातही मुलींची संख्या आम्हाला 3 ते 4, काही वेळेला मुलींची वॅकन्सी नसते. त्यामुळं त्याचं जे सिलेक्शन आहे हे खूप टफ असतं. म्हणजे एखाद्या महाविद्यालयाची विद्यार्थ्यांची संख्या काही हजारांमध्ये असते. आणि त्यातून आम्हाला फक्त 17 ते 18 निवडायचे असतात. तर त्यामुळे त्याची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ती मात्र खूप टफ असते. फिजिकल टेस्ट असतात त्यांच्या, म्हणजे रनिंग असेल, पुशअप्स असेल, सिटअप्स असेल. त्याच्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू होतो. ज्या मुलांकडे काही एक्स्ट्रा करिक्युलर टॅलेंट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंगिंग असेल, डान्स असेल, तर त्या मुलांना थोडंसं जादा वेटेज देता येतं. कारण त्याचा उपयोग एनसीसीच्या कॅम्पसाठी होत असतो.
तर ही झाली सिलेक्शन प्रोसिजर. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी म्हणून जो भाग आहे वर्षभराच्या, तर वर्षभरामध्ये एकूण 20 परेड्स आम्ही त्याला म्हणतो. त्या 20 परेड्स असतात. म्हणजे एका टर्म मध्ये 10, एका टर्म मध्ये 10, दुसऱ्या Okay. टर्म मध्ये 10. प्रत्येक आठवड्यातून एक दिवस ती परेड असते. ती परेड साधारणपणे एक 4 तासाची परेड असते. ओके. तर त्यामध्ये फिजिकल ट्रेनिंग होतं, ड्रिल होतं. म्हणजे तुम्ही जे मार्च पास्ट बघितलं असेल 26 जानेवारीच्या त्या एक दो हे राजपथावरती जे बरोबर. परेड असते, तर ती तशा पद्धतीचं जे ट्रेनिंग आहे ते दिलं जातं की जेणेकरून त्यांचा फिजिकल फिटनेस वाढावा, एक डिसिप्लिन यावा. ओके. कारण हे शेवटी मिलिटरी ट्रेनिंग आहे ओके. सॉर्ट ऑफ. आणि त्याच्यानंतर मग त्यांना काही थेअरी क्लासेस पण असतात. तर या थेअरी क्लासेसमध्ये त्यांचा जो सिलेबस आहे तो सिलेबस 2 प्रकारचा असतो. त्या एनसीसीच्या विंग प्रमाणे स्पेशलाइज सब्जेक्टचा सिलेबस असतो. म्हणजेच नेव्ही असेल तर नेव्हीचे स्पेशलाइज सब्जेक्ट्स म्हणजे नेव्हल ओरिएंटेशन, नेव्हिगेशन, शिप मॉडेलिंग, अशा पद्धतीचं वेपन ट्रेनिंग, सबमरीन या संदर्भात, वॉरशिप या संदर्भातची माहिती देणारा. तर असा एक स्पेशल सब्जेक्टचा एक ग्रुप असतो. त्याच वेळेला दुसरा एक ग्रुप आहे सब्जेक्टचा की म्हणून मग जे पंडित कुंजरोनी जे रिकमेंडेशन दिले की फक्त आर्म फोर्सेस मध्ये नाही, तर त्याला एक चांगला नागरिक पण बनवायचा आपल्याला. तर त्याच्यामध्ये जर काही सब्जेक्ट आहेत, त्यालाच नॅशनल इंटिग्रेशन आहे, सोशल सर्व्हिस आहे, ऍडव्हेंचर ट्रेनिंग आहे, वेगवेगळे कॅम्प्स आहेत, नॅशनल इंटिग्रेशनचे कॅम्प्स आहेत, सोशल सर्व्हिसच्या अंडर काही ऍक्टिव्हिटीज म्हणजे ट्री प्लांटेशन असेल, ब्लड डोनेशन असेल. तर हाही एक ग्रुप ऑफ सब्जेक्ट आहे की त्याचेही लेक्चर्स आपल्याला घ्यावे लागतात. तर ही वर्षभराची ही ऍक्टिव्हिटी असते. आता या ऍक्टिव्हिटी मधून या विद्यार्थ्यांना, कॅडेट्सना काय मिळतं? एनसीसी ऍक्टिव्हिटी जी आहे ही कमांड अँड कंट्रोल बाय द डिफेन्स. त्यामुळं डिफेन्सची जी एक डिसिप्लिन आहे, डिफेन्सचा जो एक शिस्त, युनिटी, ह्या ज्या गोष्टी आहेत, टीमवर्क आहे, हे त्या मुलांमध्ये इनकल्केट होतं वर्षभरामध्ये. म्हणजे मला सांगायला आवडेल की आमच्याकडे फर्स्ट इयरला आलेला जो विद्यार्थी आहे एनसीसी कॅडेट, की त्याला नीट उभे राहता येत नसतं, ततफप होत असतं बोलताना, पण तोच विद्यार्थी 3 वर्षानंतर ज्यावेळेला पास आउट होतो त्यावेळेला अतिशय एक स्मार्ट विद्यार्थी म्हणूनच एक जेंटल म्हणून बाहेर पडतो. म्हणजे एकूणच व्यक्तिमत्व विकासाचा एक फार मोठी संधी आहे. हो. आणि त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होतात की जे पुढे आर्म फोर्सेसमध्ये सिलेक्शनसाठी त्यांना खूप उपयोगाचं असतं. आर्म फोर्सेसमध्ये सिलेक्शन जे होतं तिथे एक म्हणजे आपल्या भारताच्या आर्म फोर्सेसमध्ये मग इंडियन नेव्ही असेल, इंडियन आर्मी असेल किंवा इंडियन एअरफोर्स असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन पेक्षाही तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज किती आहेत हे जास्त चेक केलं जातं, की ज्याला आपण एसएसबी स्टाफ सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू म्हणतो, एसएसबी इंटरव्ह्यू. त्या एसएसबी इंटरव्ह्यू मध्ये याच टेस्ट असतात आणि त्याची सगळी पूर्वतयारी ही आपल्या एनसीसीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपोआपच होते. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. मला असं वाटतं ऍक्टिव्हिटीज मध्ये कॅम्पला जाणं आणि कॅम्प मध्ये सहभागी होणं ही एक महत्वाची हो नक्कीच ऍक्टिव्हिटी आहे. तर ते काय असतं? एनसीसी मध्ये विविध प्रकारचे कॅम्प्स आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विविध कॅरेक्टरिस्टिक, आता ज्या मी म्हणालो की करेज, ऍडव्हेंचर, स्पोर्ट्समनशिप, ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स बिल्ड करण्यासाठी आपल्या फेलो सिटीजन बरोबरचं त्यांचं संबंध, चांगले नागरिक म्हणून याच्यासाठीचे, या प्रत्येक आस्पेक्टसाठी वेगवेगळे कॅम्प्स आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा जो कॅम्प आहे तो आरडी कॅम्प. तुम्ही ऐकलं असेल, रिपब्लिक डे कॅम्प. बरोबर. तर त्याचं एक खरं तर ग्लॅमर आहे. हो, ग्लॅमर. आणि असा त्याचा एक ऑरा असतो आणि ते आमच्यासारख्यांना एक फार अट्रॅक्शन आहे त्याचं. अगदी अगदी. कारण तुम्ही आरडी कॅम्पला जाऊन आलेला जर कॅडेट पाहिलात, द वे ही सिट्स, द वे ही टॉक, पूर्णपणे तो एक उत्तम, ऑलरेडीच एक आर्म फोर्सेसचा ऑफिसर जवळजवळ झालेला असतो. इतकं त्याचं ट्रेनिंग, रिगरस ट्रेनिंग असतं. आणि तो महाराष्ट्रातनं किंवा प्रत्येक स्टेटमधनं साधारण किती लोक जातात तिथे? प्रत्येक स्टेटची एक टीम असते. ती साधारणपणे 30 ते 35 कॅडेटची टीम असते. म्हणजे 30-35 एका स्टेटमधून जातात आणि ते सगळे तिथे एकत्र राहतात. आणि मग तिथलं त्यांचं बॉन्डिंग,
सिटीजन एकमेकांचं कल्चर एक्सचेंज करणं, ओके. त्याच्यानंतर एकमेकांबरोबर राहणं एकत्र, हे ज्या गोष्टी आहेत त्या आपोआपच इनकल्केट होतात. ओके. त्याच्यानंतर एक रिगरस ट्रेनिंग, ड्रिल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर फिजिकल टफनेस खूप येतो, ओके. मेंटल टफनेस येतो. तर हा एक कॅम्प आहे. त्याच्यानंतर विंग वाईज काही स्पेशलाइज कॅम्प्स आहेत. म्हणजे नौसैनिक कॅम्प हा नेव्हीसाठी, वायुसैनिक हा एअरफोर्ससाठी, ओके. थल सैनिक हा आर्मीसाठी. आर्मीसाठी असे कॅम्प आहेत की ज्यामध्ये त्या भारतीय आर्म फोर्सेस मधल्या त्या विंगचं स्पेशलाइज मिनी ट्रेनिंग त्यांना तिथं दिलं जातं. त्या निमित्तानं मुलांना आपल्या इंडियन आर्म फोर्सेसची माहिती होते, ओळख होते, खूप जवळून इंडियन आर्म फोर्सेस त्यांना बघता येतात. हे त्या कॅम्पचा वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त जे कॅम्प्स आहेत माउंटेनिअरिंग, मग ऍडव्हेंचर काही कॅम्प्स असतात, ही कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होण्यासाठी काही असे कॅम्प्स आहेत. माउंटेनिअरिंग कॅम्प आहे. ओके. त्याच्यानंतर सेलिंगचा कॅम्प आहे नेव्हीचा, म्हणजे ऍक्च्युअल समुद्रामध्ये बोट घेऊन जाणे. ओके. ज्याला आम्ही एक लॉंग तो कॅम्प असतो बऱ्याच वेळेला, ज्याला आम्ही मेनू म्हणतो. ओके. तर त्याच्यामध्ये साधारणपणे फॉर एक्झाम्पल मुंबई टू गोवा असं सेलिंग असतं. हो, आणि ते सेलिंग असतं वल्लभाईच्या मुलं करतात. ही मुलं करत असतात. त्यांच्यासोबत मग आम्ही ऑफिसर्स असतो. आर्म फोर्सेस, इंडियन आर्म फोर्सेसची जी मंडळी आहेत ती असतात, ऑफिसर्स सोबत असतात. पण ते एक्सपिडिशन असे काही कॅम्प्स असतात. त्याच्यानंतर जसं आता मी म्हणालो की चांगला नागरिक बनण्यासाठी आपल्या देशातलं विविध स्टेट राज्यांचं कल्चर एकमेकाला समजण्यासाठी शेअरिंग होतं त्यात. नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प्स असतात. त्याला स्पेशलाइज असे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प्स असतात. त्याच्यानंतर मी म्हणालो जसं की लिडरशिप क्वालिटीज मुलांमध्ये आल्या पाहिजे, त्याच्यासाठीच एक वेगळे कॅम्प्स असतात. त्याला आम्ही बेसिक लिडरशिप कॅम्प आणि ऍडव्हान्स लिडरशिप कॅम्प असे कॅम्प्स असतात. तर हे सगळे जर तुम्ही कॅम्प बघितले तर ओव्हरऑलच मुलाची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावी, एक चांगला नागरिक बनावा आणि तो आपल्या इंडियन आर्म फोर्सेसमध्ये सेवा देण्यासाठी तयार व्हावा, हा हेतू ठेवून हा नॅशनल कॅडेट कॉर्प्स काम करत असतात. ओके. बरं, आता मला असं वाटतं की हा जो आरडीचा कॅम्प आहे स्पेशली, त्याच्यामध्ये या लोकांची ओळख भारतामधल्या सर्वोच्च स्थानावरची जी लोक आहेत, म्हणजे पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील किंवा डिफेन्स मधले जे मोठे सगळ्यात सर्वोच्च स्थान आहेत त्यांच्याशी होते. हो, नक्की होते. कारण आरडी कॅम्प 26 जानेवारीला ऍक्च्युअल त्या राजपथावरती परेड झाल्यानंतर PM रॅली नावाची एक वेगळी दुसऱ्या दिवशी 27 तारखेला असते. तर त्यावेळेला आपल्या भारताचे पंतप्रधान तिथे उपस्थित असतात, त्यांना सलामी दिली जाते आणि त्यांच्या हस्ते ज्या आरडी कॅम्पमध्ये विविध स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ तिथं असतो. आपल्या महाराष्ट्राला गेली जवळजवळ 3 ते 4 वर्ष कंटिन्युअसली PM बॅनर मिळतो, म्हणजे बेस्ट महाराष्ट्र बेस्ट डायरेक्टरेट, NCC डायरेक्टर इन इंडिया. म्हणजे ती 30 मुलं जी रिप्रेझेंट करतात त्यांना ती बेस्ट म्हणून असतात तिथे. तर ती आपल्या महाराष्ट्राला गेली जवळजवळ 3-4 वर्ष कंटिन्युअसली PM बॅनर मिळत आहे. ग्रेट आहे हा त्यातला. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाला तसं की मोठ्या लोकांना भेटता येतं. फॉर एक्झाम्पल चीफ ऑफ आर्मी, चीफ ऑफ नेव्ही, चीफ ऑफ एअरफोर्स, हे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी त्यांचं इंटरॅक्शन होतं. त्याच्यानंतर राष्ट्रपतींशी त्यांचं इंटरॅक्शन होतं. त्याच्यानंतर ते ज्या वेळेला आरडी कॅम्प संपवून महाराष्ट्रामध्ये किंवा त्या डायरेक्टरेटमध्ये जातात, राज्यामध्ये जातात, त्यावेळी तिथले मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करत असतात, राज्यपाल स्वागत करत असतात, तिथले विविध मंत्री यांचा पाहुणचार ते घेत असतात आणि मग ते त्यांच्या ठिकाणी परततात साधारणपणे फेब्रुवारीमध्ये. ग्रेट अनुभव असेल तो. हा अतिशय सुंदर अनुभव आरडी कॅम्पचा असतो. त्याच्यानंतर बाकीचे जे कॅम्प आहेत त्या कॅम्पमध्ये मगाशी सांगितलं तसं की खूप प्रकारचं विविध ट्रेनिंग त्या मुलांना दिलं जातं, जेणेकरून त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होते. मला असं वाटत होतं आय एम अ लेमन इन दिस फील्ड, मला फारसं यातला अनुभव नाहीये,
पण मला असं वाटायचं की एनसीसी केलं की डायरेक्ट मिलिटरीत जॉईन होता येतं. तर असं काही आहे का? आणि करिअरच्या विविध संधी ह्या कशा उपलब्ध होतात एनसीसी करून? कारण महाविद्यालयामध्ये त्यांना त्यांचे त्यांचे काही विषय असतात. म्हणजे तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी ही बीएससी होते, बीकॉम होते, आर्ट्समधल्या सगळ्या विषयांमध्ये ते बीए होतात. पण त्याच्यासोबत एनसीसी असेल तर करिअरचे दरवाजे कसे उघडतात या मुलांसाठी खास? हा महत्वाचा प्रश्न आणि चांगला प्रश्न आहे खरं तर. एनसीसी करून त्यांच्या करिअरसाठी त्याचा काही उपयोग होतो का? तर निश्चित 100%. आता आपण पहिल्यांदा आर्म फोर्सेस मधल्या करिअर बद्दल मी थोडंसं सांगेन. आर्म फोर्सेस मध्ये दोन प्रकारचे करिअर आहेत. एक तर ऑफिसर म्हणून तुम्हाला जाता येतं. इंडियन नेव्ही असेल, इंडियन आर्मी असेल, इंडियन एअरफोर्स असेल, याच्यामध्ये तुम्ही ऑफिसर म्हणून जाता. ज्यांना ऑफिसरच्या रँक्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कमांडर. तसंच आर्मीमध्ये लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर. एअरफोर्समध्ये फ्लाईट लेफ्टनंट वगैरे. ह्या ज्या ऑफिसर म्हणून जाण्याची एक भाग आहे. दुसरा भाग आहे तो सोल्जर्स, नॉन ऑफिसर्स, ज्याला नॉन कमिशन म्हणतात. तर अशी एक वाट आहे. याच्यामध्ये ऑफिसर्स न होता सोल्जर्स होणं, याच्यासाठीचं जे क्वालिफिकेशन आहे ते 12वी पास. 12वी पास असेल तर त्यांचा तुम्हाला 12वी नंतर सोल्जर म्हणून जाता येतं. पण एनसीसी करून तुम्हाला ऑफिसर होण्याची एक चांगली संधी ही एनसीसी थ्रू मिळते. त्याचं कारण असं की एनसीसी हे 3 वर्षाचं आहे. पहिल्या वर्षाला मुलगा ज्यावेळेला कॉलेजमध्ये येतो किंवा मुलगी येते, ती एनसीसी ज्या वेळेला घेईल त्यावेळेला एनसीसी फर्स्ट इयर, एनसीसी सेकंड इयर बी सर्टिफिकेट मिळेल आणि एनसीसी सी सर्टिफिकेट थर्ड इयर. आता अंडर एनईपी हा कोर्स रेग्युलर ग्रॅज्युएशन हे 4 वर्षाचं झालंय, पण एनसीसी 3च वर्षाचं. त्यामुळं जरी तसं असलं तरी एनसीसी ग्रॅज्युएट झाल्यानंतर एनसीसी सी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे, एनसीसी एंट्री ॲज अन ऑफिसर. त्याला आम्ही डायरेक्ट एंट्री, एनसीसी एंट्री असं म्हणतो. डायरेक्ट एंट्री म्हणजे काय? डायरेक्ट एंट्री म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आर्मी एनसीसी सी सर्टिफिकेट केलेला आहे फॉर एक्झाम्पल, किंवा नेव्ही एनसीसी सी सर्टिफिकेट केलेलं आहे, आर्मी एनसीसी सी सर्टिफिकेट केलेलं आहे एअरफोर्सचं, तर तुम्हाला ऑल इंडिया लेवलची भारताच्या पातळीवरची जी युपीएससीची एक्झाम असते आर्म फोर्सेस मध्ये जाण्यासाठी, सीडीएस कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस, ही एक्झाम तुम्हाला माफ आहे. त्यामुळे पहिला मोठा फायदा तिथे होतो. रिटर्न एक्झाम असते, रिटर्न एक्झाम असते, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम युपीएससी घेत असते, त्यामुळे त्याची लेवलही तितकीच अवघड असते. तर ती पटकन एक्झाम तुम्ही त्यातनं एक्झेम्प्ट होता आणि फक्त तुम्हाला एक 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो, त्याला आम्ही एसएसबी इंटरव्ह्यू म्हणतो. त्यामुळे तुमच्याकडे जर सी सर्टिफिकेट असेल कुठल्याही विंगचं आणि तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला डायरेक्ट एनसीसी. पण ग्रॅज्युएशन इन एनी सब्जेक्ट, एनी म्हणजे बीए, बीकॉम, बीएससी, त्यातलं कुठलाही. आणि तुम्हाला मग आर्मीमध्ये, स्पेशली आर्मीमध्ये तुम्हाला ऑफिसर होता येतं. त्याचा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. तो 5 दिवसाचा इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक केलात, पास झालात की डायरेक्टली ॲज अन ऑफिसर, म्हणजे लेफ्टनंट किंवा सब लेफ्टनंट किंवा फ्लाईट लेफ्टनंट म्हणून डायरेक्ट जॉईन होता आणि ऑफिसर म्हणून तुमची नियुक्ती होते. आर्म फोर्सेस मधला जो ऑफिसर आहे त्याचं स्केल हे IAS, IPS आणि प्राध्यापक यांच्या बरोबरीचं यांचं सेम स्केल असतं. सुपर क्लास म्हणून जॉईन झाल्या क्षणी त्याला ते स्केल मिळतं. हो, त्याला साधारणपणे स्टायपेंडच, म्हणजे जॉईन झाल्या ट्रेनिंगच्या वेळेला जे ट्रेनिंग असतं त्या ट्रेनिंगसाठीचं स्टायपेंड त्याला पर मंथ हा साधारणपणे 57,000 ते 58,000 स्टायपेंड असतो. ते 6 महिन्यांचं ट्रेनिंग नाही, मिनिमम 1 वर्षाचं असतं. आणि मग त्याचं ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर तो रेग्युलर ऑफिसर म्हणून ज्यावेळेला जॉईन होतो त्यावेळेला जे काही IAS, IPS आणि प्राध्यापकांचं बेसिक स्केल आहे ते त्याला मिळतं. आणि रँक असतात, त्याला रँक असते. प्लस त्या इन्शुरन्स, कॅन्टीन फॅसिलिटी, अख्ख्या फॅमिलीसाठी मेडिकल फॅसिलिटी, या सगळ्या गोष्टी आर्म फोर्सेसमध्ये त्याला मिळू शकतात. त्यामुळे एनसीसी करून आर्म फोर्सेसमध्ये जाणं हे तसं बऱ्यापैकी खूप सोपं आहे. थोडेसे 3 वर्षाचे कष्ट आणि एसएसबीची तयारी ही जर केली तर मुलगा किंवा मुलगी ऑफिसर म्हणून जॉईन होऊ शकतो. आता असं होतं की सगळीच मुलं काही मला तेच विचारायचं होतं, कारण
आता तुमच्याकडे 50 मुलं आहेत तर 50च्या 50 मुलं ऑफिसर होऊ शकतात. नाही नाही असं नाही हा. होत, कारण अ, तेवढ्या व्हॅकन्सीजही नसतात. ओके. पण म्हणून इतरांनी निराश होण्याचं काही कारण नाही, कारण ओके. एनसीसीच्या 3 पण वर्षामध्ये मला वाटते आपण त्याच्याकडे जाण्यापूर्वी 1-2 मिनिटात हा SSBचा इंटरव्ह्यू साधारण काय असतो म्हणजे ओव्हरऑल एक साधारण एक हा आम्हाला आयडिया यावी म्हणून. कारण हा येस, इतका सोपा असतो 5 दिवसांचा. खरं तर तो इंटरव्ह्यू म्हणून सोपा असतो, बर. परंतु ते माहिती नसल्यामुळे तो अवघड होतो. ओके. त्याचं कारण असं की तो 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो, तर त्या 5 दिवसामध्ये विविध प्रकारच्या टेस्ट या विद्यार्थ्याच्या घेतल्या जातात. ओके. आता त्या टेस्ट कशासाठी असतात, तर मी मगाशी जसं म्हणालो की आर्म फोर्सेसमध्ये आपल्याला लीडर्सची गरज असते, मॅनेजर नाही, लीडर्स पाहिजेत. ओके. म्हणजे एका मोठ्या काय म्हणतात त्याला, किंवा बटालियनला किंवा ग्रुप ऑफ सोल्जर्सना लीड करायचं असतं त्याला. त्यामुळे त्यानं स्वतः पुढे जाणं जे धारिष्ट आहे, गोळी झेलण्याचं ताकद त्याच्यामध्ये असली पाहिजे. सो दॅट इज द डिसिजन मेकिंग असलं पाहिजे. ती जी लिडरशिप क्वालिटी आहे ती तुमच्यात आहे की नाही हे टेस्ट करण्याच्या ज्या काही विविध टेस्ट आहेत सायकोलॉजिकल, तर त्या टेस्ट त्या SSB मध्ये असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं आहे की तुम्हाला एक चित्र दाखवलं जातं 4 सेकंदासाठी आणि सांगितलं जातं की या चित्रावरती स्टोरी तयार करा. त्यातून त्यांना तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तुम्ही डिसिजन मेकिंग काय आहे, ऑब्झर्वेशन, तुमचं प्लॅनिंग काय आहे, ऑब्झर्वेशन काय आहे, हे सगळं पटकन लक्षात येतं. तर अशा पद्धतीचं. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ते कॉम्पोजिशन पण म्हणजे तुम्हाला एका चौकटीत बसवता आली पाहिजे ती कथा, का तर ती चौकटीत बसवता आलं पाहिजे. अगदी अगदी. स्टेप्स त्याच्या माहिती आणि मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे की नाही ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे हा इंटरव्ह्यू तसा फार सोपा आहे अशातला भाग नाही, पण तयारी केली तर तो आरामात करता येण्यासारखा आहे. त्याची थोडीशी सिस्टमॅटिक तयारी करावी लागते. ती एनसीसीच्या 3 वर्षाच्या कालामध्ये आपोआप होऊन जाते. थोडंसं एक्सटर्नल ट्रेनिंग त्याच्यानंतर घेतलं तर होऊन जातं. म्हणजे ती ऍक्च्युअल त्या इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट काय आहे हे समजण्यासाठी जर ट्रेनिंग बाहेर घेतलं तर ओके. आणि ह्याच्या शिवाय म्हणजे म्हणूनच म्हणलं 50 लोक म्हणजे तुमची 17-18 दरवर्षी मुलं जी बाहेर पडतात एका युनिटची, ती सगळीच त्यात जातील अशातला भाग नाही. मग इतरांना काय वावा याच्यामध्ये? 3 वर्षामध्ये त्यांना जे आम्ही ट्रेनिंग देतो, एक तर फिजिकल फिटनेस येतो, मेंटल फिटनेस येतो, ऍडव्हेंचर करण्याचं लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होतात, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार होतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही तुम्ही करिअरमध्ये गेला तर आवश्यकताच असते. विशेषतः कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तर तुम्हाला टीम लीड करायचे असतात, तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे असतात, तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यायचं असतं. तर हे सगळ्या क्वालिटीज एनसीसी मध्ये आपोआप होत असल्यामुळं भले तुम्ही आर्म फोर्सेसमध्ये नाही सिलेक्ट झालात तर जिथे कुठे जाल तिथे या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सचा त्यांना उपयोग होतो. आमच्याकडे अशा विविध कॉर्पोरेटमध्ये काम करणारे अनेक कॅडेट्स हे परत येऊन आम्हाला सांगतात की सर, आम्ही जे एनसीसी मध्ये शिकलो त्याचा आम्हाला तिथे खूप फायदा होतो आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने तिथे आयडेंटिफाय होतो. आमच्या बॉसना आमच्यावर जबाबदारी टाकण्याचा त्यांना कॉन्फिडन्स येतो. तर ह्या लिडरशिप क्वालिटीज आपोआपच इथे एनसीसी मध्ये डेव्हलप होतात. म्हणजे 1947 साली मांडलेली जी विजन आहे की एक चांगले सिटिझन्स तयार व्हावे, बरोबर, आणि लीडर्स तयार व्हावे, बरोबर, तर ते याच्यातून माध्यमातून तयार होत आहे. 100%. अजूनही मी एक ऐकलं होतं की या मुलांना अजून एक मार्ग आहे की जो सिक्युरिटी ऑफिसर्स म्हणून, ते काय आहे? त्याचं कारण असं की या मुलांना जे 3 वर्षाचं ट्रेनिंग देतो आम्ही ते मिलिटरी ट्रेनिंग आहे. मिलिटरीचं जे, कारण मिलिटरीचे ऑफिसर्स म्हणजे इव्हन त्यांना काही वेळेला मी असं ऐकलंय की ते बंदुका पण चालवतात. त्यांना फायरिंग हा एक वेगळा विषय आहे. त्यांना फायरिंग करायला शिकवतात, बरोबर, फायरिंग करायला शिकवलं जातं त्यांना. ऍक्च्युअल राऊंड फायर करायला रेंजवरती फायरिंग, हातात वेपन दिलं जातं. तर याच्यामुळे त्यांना तो एक कॉन्फिडन्स येतो, फिजिकल फिटनेस, वेपन्स हँडल करायचा कॉन्फिडन्स येतो. याचा सगळ्याचा उपयोग त्यांना आम्ही ड्रिल शिकवलेलं असतं. या सगळ्याचा उपयोग त्यांना एक सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करण्यासाठी ते तयारच होतात बेसिकली. आणि म्हणून
कॉर्पोरेटमध्ये ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत, विशेषतः रिलायन्स सारखी कंपनी असेल, तर ते त्यांची स्वतःची सिक्युरिटी सिस्टीम आहे. हो, तर त्या सिक्युरिटी सिस्टीम मध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून सुद्धा ते कॅडेट्सना घेतात. म्हणजे त्यांना सी सर्टिफिकेट लागतं. हो, त्यांना सी सर्टिफिकेट हो. लागतं. त्यांचाही SSB सारखाच त्यांचा एक स्वतःचा इंटरव्ह्यू असतो. हा, तो इंटरव्ह्यू क्रॅक केला की ओके. मग त्यांना तिथे रिलायन्स सारख्या मोठ्या म्हणजे असं नाही की नुसतं सी सर्टिफिकेट आहे आणि घेतलं त्याला. नाही. ओके, तर त्यांच्याही त्यांचा एक परत स्वतःचा सिस्टीम आहे interview त्यांची. आहे. ओके, आणि तिथे बऱ्यापैकी चांगले पगार आहेत. हो, म्हणजे स्टार्टिंग त्यांचं 60 ते 70,000 रुपये स्टार्टिंग आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्या कोस्टगार्डमध्ये नेव्ही सोडून कोस्टगार्ड नावाचं एक आपलं वेगळं हे आहे, पॅरामिलिटरी आहे ते? पॅरामिलिटरी आहे की जे स्टेटचं कोस्टचं रक्षण करतं. रक्षण करतं. तर तिथे या मुलांना रिझर्वेशन आहे, ओके. एनसीसी सी सर्टिफिकेट वाल्यांना. ओ, तर तिथे ते जातात. पण ते तिथे नेव्ही वालेच लागतात का कोस्ट गार्ड मध्ये? नेव्ही वाले लागतात कोस्ट ओके. गार्डमध्ये. आणि त्यानंतर BSF मध्ये, बॉर्डर सिक्युरिटी हो, फोर्स बरोबर. मध्ये, हम्म. टेरिटोरियल आर्मीमध्ये त्यांना सी सर्टिफिकेटच्या मुलांना इझिली घेतलं जातं. बरोबर. मी गेल्या वर्षी एक व्याख्यान ऐकलं होतं. तर त्या व्याख्यानामध्ये एक वेटरनरी डॉक्टर होते आणि त्यांनी असं सांगितलं की मिलिटरीमध्ये लागणारं जे काही अॅनिमल्स आहेत, म्हणजे घोडे किंवा कुत्रे काही वेळेला ट्रेसिंगसाठी वगैरे, तर त्याचं एक स्पेशलाइज्ड युनिट आहे हो आणि त्याच्यामध्ये पण संधी असू शकते. हो, जरूर. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर वेटरनरी डॉक्टर असाल आणि मग तुम्ही आर्म फोर्सेस मध्ये गेलात ट्रेनर म्हणून. तर तिथे तुम्हाला चांगली संधी आहे. ओके, कारण तिथे डॉगचं स्क्वॉड असतं, ओके, हॉर्सेसचं स्क्वॉड असतं इंडियन आर्मीमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अफसर म्हणून जाता येतं. ओके. आणि त्याच्या बरोबरीने सी सर्टिफिकेट असेल तर आणखीन मग रिटर्न एक्झाम माप डायरेक्टली तुम्ही तिथे तिथे officer करू शकतो. आणि असे कोणते काही सब्जेक्ट्स आहेत का, विषय आहेत का, की जेणेकरून NCC प्लस ते सब्जेक्ट याचा जास्त फायदा होतो? म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅथ्स सारखा विषय असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स सारखा हो. विषय असेल किंवा फिजिक्स सारखा हो, किंवा आर्ट्स मधले काही, जरूर हे कसं त्याचं काय आहे, त्याचे कॉम्बिनेशन कसे आहेत? सांगतो. काय आहे की तुम्ही ज्यावेळेला आर्म फोर्सेसमध्ये, हम्म. नेव्ही असेल, एअरफोर्समध्ये किंवा आर्मीमध्ये ऑफिसर होता, त्यावेळेला तुम्ही जरी ऑफिसर झालात तर तुमच्या बेसिक एज्युकेशन क्वालिफिकेशन डिग्री प्रमाणेच ओके. तुम्हाला काम द्यावं लागतं. हं. म्हणजे एखादा जर आर्ट्सचा मुलगा असेल किंवा आर्ट्सची मुलगी असेल तर त्याला आर्मीमध्ये ऑफिसर झाल्यानंतर टेक्निकल ब्रँचला त्याला नाही जाता हो. येणार, नॉन टेक्निकल ब्रँचला त्याला पाठवलं जाईल. एअरफोर्समध्ये मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट असेल तर एअरफोर्समध्ये जास्त संधी आहे. सायन्समध्ये आता इंडियन नेव्हीमध्ये BE आणि BTech कंपल्सरी केलेलं आहे टेक्निकल एंट्रीजसाठी. ओके. पण जर तुमचं आर्ट्सचं किंवा कॉमर्सचं बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला लॉजिस्टिक ब्रँच, एज्युकेशन ब्रँचमध्ये तुम्हाला जाता येईल. आणि त्यामध्ये मग काही टिपिकल विषयच मानायचे म्हटलं तर मग विशेषतः आर्ट्सच्या मुलांना, ज्यांना MA इंग्लिश, ओके, MA इकॉनॉमिक्स, MA पॉलिटिकल सायन्स, MA हिस्ट्री असे जर तुमचं सायकोलॉजी अंतर्भाव होतोय त्यात? नाही, पण हे ओके. 4 सब्जेक्ट जर असतील, ओके. MA पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं असेल हं. तर तुम्हाला एज्युकेशन ब्रँचमध्ये ऑफिसर म्हणून जाता येतं. ओके. त्याच्यानंतर कॉमर्समध्ये तुम्हाला BCom, MCom असाल किंवा CA असाल किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटचा एखादा हो. कोर्स झालेला असेल तर तुम्हाला लॉजिस्टिक ब्रँचमध्ये कॉमर्स बॅकग्राऊंड मधून ऑफिसर होता येतं. सायन्समध्ये जर तुमचं BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc फिजिक्स, BSc इलेक्ट्रॉनिक्स ओके. असे जर सब्जेक्ट असतील तर तुम्हाला आर्मीमध्ये टेक्निकल ब्रँचला ऑफिसर म्हणून जाता येतं. BTech असेल तर तुम्हाला नेव्हीमध्ये टेक्निकल ब्रँचला ऑफिसर होता येतं. तर असे विविध, इव्हन म्युझिक असेल तुमचं तर म्युझिक सुद्धा असेल तर तुम्हाला बँड आहे म्हणून का? बँड आहे म्हणून तिथं ओके. तुम्हाला संधी संधी मिळू शकते. आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांना आहे? हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांना सुद्धा लॉजिस्टिक ब्रँचला ऑफिसर किंवा त्यांचे कॅन्टीन म्हणजे त्याचे मेस मेस ज्या आहेत त्या सांभाळायला. ओके. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचं पदवीचं शिक्षण आणि NCC याचं कॉम्बिनेशन केलं तर एक मोठं करिअरचं जग, मोठी करिअरची एक अव्हेन्यू हो, आणि ती सिक्युअर भरपूर फॅसिलिटीज असणार एक वेगळं करिअरची ब्रँचच ओपन होते आपल्यासाठी. पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी 3 वर्ष कष्ट मात्र हो, खूप आहे. तेवढं मात्र आहे. त्या मुलांना वेगळं एक काय म्हणूया त्यांना, कारण त्यांचे शनिवार रविवार त्यात जातात, दिवसाचे त्यांचे कॅम्प्स असतील तेव्हा काही महिने जातात. ओके. मग त्याचं आणि अभ्यासाची सांगड कशी घालायची? याच्यामध्ये थोडंसं त्यांचं अभ्यासाचं नुकसान होऊ शकतं,
पण ही मुलं इतकी मोटिवेटेड असतात की अभ्यास हे सांभाळून हे सगळ्या गोष्ट करू Okay. शकतात. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट जे आहेत, कॉलेजेस जे आहेत, शाळा कॉलेजेस त्यांना सपोर्ट करत असतात. दॅट्स रिमाइंडेड मी की त्या मुलांना आपली विद्यापीठं जी आहेत ओके. किंवा महाविद्यालय आहेत ही काही ग्रेस मार्क सुद्धा देतात. हा. म्हणजे नॉर्मल एनसीसी करणाऱ्या मुलाला 5 मार्क, हम्म. 5 ते Camp. 10 मार्क मिळतात. आणि आरडी सारखा किंवा नॅशनल लेवलचा कॅम्प केला की 15 मार्क. हो. ग्रेस मार्क सुद्धा त्या मिळू मुलांना दिले शकतात. जातात. हं. आणि आजकाल हल्ली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत त्यांना क्रेडिट सुद्धा दिले, 2 क्रेडिट त्यांना एनसीसीचे मिळतात. आणि तो विषय म्हणून इंट्रोड्यूस केला एनईपी मध्ये. हो, खरं तर एनसीसीचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून अंतर्भाव करा हा. असं युनिव्हर्सिटी ग्रँट्स Recommendation कमिशनचं रिकमेंडेशन आहे. ओके. शासनाचं जो रिकमेंडेशन ओके. आहे तर तेही हळूहळू होईल होईल. येत्या काळामध्ये. आणि त्याचा फायदा जास्त. त्याचा फायदा जास्त होईल. ओके. आज एक नवीन करिअरची संधी एनसीसी कडे कसं बघायचं आणि याच्याकडे एक करिअरची संधी म्हणून कसं पाहायचं याची आपण खूप सुंदर माहिती दिलीत आणि विद्यार्थ्यांना याचा जरूर फायदा होईल. जरी हे क्षेत्र थोड्या लिमिटेड लोकांसाठी असलं तरी त्याच्यामध्ये फोकस्ड राहून काम केलं हम्म. तर मला असं वाटतं की त्याची फळं चांगली मिळतील. हा. तर याबद्दल आपण मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल सागा क्रिएशन्स अंतर्गत जे द रोड टेकन हा जो आमचा सेगमेंट आहे तर त्याच्याकडून आपले धन्यवाद. खूप सुंदर माहिती आणि खूप उपयुक्त माहिती आपण दिलीत. खरंच धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं याबद्दलची माहिती देण्यासाठी. सागा क्रिएशन्सचं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सागा क्रिएशन्स द रोड टेकन या आजच्या भागामध्ये एनसीसी या विषयाबद्दल आपण माहिती घेतली. एनसीसी केल्यानंतर एनसीसीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 3 वर्षांनी त्याचे काय काय फायदे असू शकतात याचा आपण आढावा घेतला. त्याच्याबद्दल आपले मतं आपले लाईक्स हे जरूर आम्हाला कळवा. याच्यानंतर आपल्याला अधिक कोणत्या फील्डबद्दल जाणून घ्यायचंय याची माहिती आम्हाला जरूर द्या. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. याचा फायदा आपल्याला जरूर होणार आहे. मला असं वाटतं की यातला बी प्लॅन जो आहे ठरवताना याचा फायदा जरूर होईल. तेव्हा याचा विचार करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आजच्या या सागा क्रिएशन निर्मित द रोड टेकन करिअर पाथ या सिरीजमध्ये एनसीसी बद्दल माहिती देण्यासाठी मला जे बोलवलं तो जो एपिसोड आपण पाहिलात तो एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा या चॅनलला. धन्यवाद.